भैरवगडाला आणि भैरवगड हा तसा टफ ट्रेकिंग साठी मानला जातो। माझ्या सोबत आज रवी आहे, पूजा आणि अमोल आहे। तुम्ही बघू शकता त्यांनी हार्नेस वगैरे सगळं सामान घेतलेलं आहे। हे दोन्ही वर्ल्ड वाईड ब्लॉगर आज आपल्यासोबत ब्लॉग करणार आहेत भैरवगडाचा। तर हे हाय करा दोघं बी। ही पूजा वर्ल्ड वाईड ब्लॉगर, ही अमोल वर्ल्ड वाईड हॉलागर ब्लॉगर काय असेल ते। चला, आणि मी तुम्हाला फक्त ड्रोनच्या माध्यमातून भैरवगड दाखवणार आहे। महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांपैकी अत्यंत अवघड चन्नीचा किल्ला म्हणजेच मोरोशीचा भैरवगड। गिर्यारोहणाचे हौस बागून डोळ्याचं पार न फिरणार निसर्ग सौंदर्य याच माळशेज घाटात आहे। ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे। या गावाच्या मागे भैरवगड किल्ला वसलेला आहे। किल्ल्याची रचना पाहता किल्ल्याचा उपयोग त्या काळात टेहळणीसाठी केला जात असावा असे इतिहासकार सांगतात। बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला आल्यानंतर पूर्व टोकाला वळसा घालून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात। बालेकिल्ल्यावर जाण्याचा खरा थरा इथूनच सुरू होतो। मोरोशीचा भैरवगड थरकाप उडवणारा का आहे याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी आल्यानंतरच होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बालेकिल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावे। मोरोशीचा भैरवगड गिर्यारोहकांसाठी आणि निसर्गप्रेमीसाठी विशेष आकर्षण आहे। किल्ल्याच्या शिखरावरून सभोवतालचा देखावा खूपच मनमोहक दिसतो। विशेषतः या किल्ल्यावरून माळशेज घाट, हरिश्चंद्रगड, नाणेघाट यासारखी ठिकाणे स्पष्टपणे दिसतात। त्यामुळेच इथे येणाऱ्यांसाठी नैसर्गिकदृष्ट्या हा किल्ला खूपच आकर्षक ठरतो। मित्रांनो बघू शकता हा ट्रेक तुम्ही। ओके डन। फुल अवघड पॅच आणि फुल हाय खोली दाखवायला लागला गडी। जा 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 अडकून बसलेला आहे भैरवगडाचा खंड कसा जिरतोय। माझा खंड जिरवला काय चालला इथं मरण कसं माझ्याकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण सर आता भैरवगडाला एकदम ह्याच्यामध्ये बळबळ चालल्यासारखं हे केलं। पण आता आवड प्यायचा आहे तसा हा इथं हळू वरती 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 सांभाळ चाललेलो आहे। पण मी तुम्हाला सांगतो हा जो भैरवगड आहे जा इथून तसं पॅचला आम्ही आता इथं उभा राहिलेलो आहे। पण बघा तुम्ही आता मी इकडून अशा पद्धतीने फिरतो। आवड आहे पण मी पण चेक करतोय ते हे अडकेल। थांब 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 आलोय मी। तर हा मी फक्त पूजा माझा आडवा व्हिडिओ घेत असेल तुम्हाला मी खरं सांगतो मला फक्त ड्रोनचं व्हिडिओचं फुटेज घ्यायचं आहे। त्यासाठी हे दोन वर्ल्ड वाईड ब्लॉगरच्या आम्ही मागे फिरतोय। अमोल सर तुमच्या मागे फिरणं मला कठीण जात आहे पण असू द्या, हाच जोश आम्ही हा पूर्ण भैरवगड करेपर्यंत करणार आहोत। भैरवगड किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या फारसा महत्त्वाचा नसला तरी त्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि कठीण चढाई यामुळे तो प्रसिद्ध आहे। गडाच्या शिखरावर एक भैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे। यामुळे याला धार्मिक महत्त्वही प्राप्त होते। यावरूनच याचे नाव भैरवगड पडलेले आहे। भैरवगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी मोरोशी हे गाव बेस कॅम्प म्हणून वापरले जाते। गडाची चढाई काहीशी कठीण असून गिर्यारोहणाचे प्राथमिक शिक्षण असणाऱ्यांसाठी हा गड योग्य आहे। गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी काही ठिकाणी उबट खडक आणि निसरड्या वाटा देखील आहेत। यामुळे योग्य मार्गदर्शन, सुरक्षा साधने आणि तज्ञ गिर्यारोहकांची मदत घेणे आवश्यक आहे।
भैरवगडावर जाण्यासाठी सर्वोत्तम हंगाम म्हणजेच ऑक्टोबर ते फेब्रुवारीचा आहे. पावसाळ्यात गडावर जाणे थोडेसे धोकादायक ठरू शकते, परंतु याच वेळी गडाचा परिसर हिरवागाराने आकर्षक होतो. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसाने झालेली आहे. गरम लाव्हारस जेव्हा थंड होत गेला तेव्हा विशिष्ट प्रकारच्या बेसॉल्ट खडकांनी वेगवेगळ्या आकाराचं रूप धारण केलं. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत या रचनेला डाईक असे म्हणतात. अशी सेम डाईक रचना आपल्याला भैरवगडावर पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच एका डाईकवर असून बेसॉल्ट खडकाच्या 400 फूट उंच सरळ भिंतीवर बनलेला आहे. भैरवगडाच्या इतिहासाबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत नाही, परंतु गडाची रचना, गडावर जाण्याची वाट या सर्व गोष्टींचा विचार करता गडाचा वापर टहाणीसाठी किंवा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा असे इतिहासकार सांगतात. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यानंतर पाहण्यासारखं असं गडावर काही नाही. गडावरून पश्चिमच्या दिशेने नजर मारल्यास आपल्याला नाणेघाटाचे टोक व पूर्वेला हरिश्चंद्रगडाचे दर्शन होते. गड अतिशय दुर्गम स्वरूपाचा असल्यामुळे इतर गडांवर आपल्याला ज्या सुविधा स्थानिक गावकऱ्यांच्या माध्यमातून मिळतात त्या या गडावर मिळत नाहीत. त्यामुळे गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही.